कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मुद्द्यावरून जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं असा आरोप जरांगे यांनी केलाय। एकनाथ शिंदे मराठा समाजासोबत डबल गेम खेळतात का असा सवाल जरांगेंनी केलाय। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर संतापले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जरांगेंनी निशाणा साधलाय। बावनकुळेंच्या सांगण्यावरूनच कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। यानाशिवाय ते नोंदी घी आपल्याकडून चुकलं एंडोर्समेंट करून हे बावनकुळेने अधिकाऱ्याला सांगितलंय, त्यांनी ते यानाशिवाय घेतल्या। बावनकुळेने सांगितलं सध्या तात्पुरतं घी नंतर रद्द करू आपण। हे लगेच लाडला सांगितलं, लाड साहेबाला मी ताबडतोब हे असा डाव आहे रद्द पुढे चालून होईन बरं काय। ते म्हणले अजिबात होणार नाही, मी फडणवीस साहेबाच्या कानावर टाकतो। जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, कॉसी ज्युडिशियरी आहे। त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। कुठलाही शासनाचा अधिकारी मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही। मराठा आरक्षणाला विरोध करणारे शिंदेंच्या ऑफिसमध्ये कसे काय येतात असा सवाल जरांगेंनी विचारलाय। शिंदेंच्या गद्दारीवरचा शिक्का मराठ्यांनी पुसल्याचा दावाही जरांगेंनी केलाय। त्यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात, कसं काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयक संघ कसं काय बाळासाहेब भवनला हमेशा? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभलिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री। शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी। जीवाची आग होती आमची इथं, मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी। मराठ्याचं वाटलं तुमचा धुळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये। तुमच्याच ऑफिसला कसं काय भेटते? ऐका ना, मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो 100% शिंदे साहेब अशा मीटिंग घ्या म्हणून सांगूच शकत नाहीत। आणि मग हे कसं काय घेतात? मग तुमच्या तिथं कसं काय? मी तेच सांगतो ना, मी सांगतो मी आता माहिती तर घेतो मी शिंदे, आणि मी तुम्हाला हे पण सांगतो अगदी कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासानं सांगतो शिंदे साहेब असं करू शकत नाहीत। मी स्वतः त्यांच्याशी 5-10 मिनिटं बोललो आणि मी त्यांना स्पष्ट पद्धतीनं सांगितलं मनोजजींच्या अनेक मागण्या हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेल्या ह्या मनोज दादांना देखील माहिती आहे। वेळ पडल्यास मराठा समाजासाठी जर त्यांच्याशी जाऊन भेटावं लागलं तर मी नक्की त्यांना जाऊन भेटेन। परंतु ते दाखले रद्द झाल्यामुळे जो गैरसमज पसरलेला आहे त्या संदर्भात मी मनोज दादांची चर्चा केलेली आहे। कुठेही मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल। शिवसेनेची तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबाचे मी इतके शिटा पाडणार शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं। पैसे नोटा नाही चला साहेब, मोदी साहेब लोकसभेला नोटा चालल्यात लोकांना, काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं। मी झोपून टाकीन तुमचे सगळे। मनोज जरांगे साहेब नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात असतात, कधीही त्यांना फोन करू शकतात आणि सांगू शकतात। मनोज जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर त्यांनी उदय सामंत असतील, काही मंडळी असतील की त्यांच्या नेहमी ते संपर्कात असतात, ती लोक त्यांच्या संपर्कात, त्यांना सांगावं। मुख्यमंत्री फडणवीसांवरही जरांगेंनी निशाणा साधला। अरे नालाय कवन करू नका तुम्ही, मी इतका मागं लागल ना तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका। फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तारा लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच। नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधी कधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे।